नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला बघा, W/M म्हणजे दिलेलं वजन भागिले मोलार मास, N/Na म्हणजे दिलेली संख्या भागिले Na म्हणजे काय, अवोगॅड्रो नंबर. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिले आणि मोल काढायचे तर कसं काढणार, अवोगॅड्रो नंबरनं. वजन दिला असेल, मोल काढायचे कसं काढणार, मोलार मासनं भागून. व्हॉल्यूम दिली आहे आणि मग तुम्हाला काय काढायचे, मोल काढायचे तर कशानं भागून काढणार तुम्ही, 22.4. तर आणि एक फॉर्म्युला आयडियल गॅस इक्वेशन PV = nRT. आणि तिथं P कोण आहे, प्रेशर. V कोण आहे, व्हॉल्यूम, प्रेशर ऑफ गॅस. V कोण आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस. N कोण आहे, नंबर ऑफ मोल्स. गॅसचे मोल. R कोण आहे, युनिव्हर्स कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. यानंतर T कोण आहे, टेम्परेचर ऑफ गॅस. टेम्परेचर ऑफ गॅस हे आहे तर म्हणा. टेम्परेचर ऑफ M काय, आता खालच्या सूत्रामध्ये बघा, PM = TRT. त्याच्यात M काय, मोलार मास. मोलार मास ऑफ गॅस. तुझं मोलार मास आहे, मोलार मास ऑफ गॅस. D काय, स्मॉल d, डेन्सिटी ऑफ गॅस. मग डेन्सिटी ऑफ गॅसचं खाली सूत्र काय बनलं, dPm/RT. आणि VD म्हणजे काय असते, वेपर डेन्सिटी ऑफ गॅस. कोणत्या गॅसची वेपर डेन्सिटी, तिच्या मोलार मासच्या अर्धी. बॉयल्स लॉ काय म्हणते, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. चार्ल्स लॉ काय म्हणते, प्रेशर नाही, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. गे-लुसॅक लॉ म्हणते, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अवोगॅड्रो लॉ काय म्हणते, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. आणि ज्या दोन गोष्टींची तुम्ही तुलना करायला, एकाला तुम्ही Y ऍक्सिस वर ओढता, एकाला तुम्ही X ऍक्सिस वर ओढता, आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही कॉन्स्टंट मानता. हे झालं रिव्हिजन. झाले. चला हे बघा प्रश्न. When 10 moles of A is reacted with X mole of B, तर A चे मोल दिले आपल्याला, A चे मोल किती दिले तर 10, पण X चे मोल दिले नाही. X चे मोल किती सांगितले तर सॉरी B चे मोल सांगितले नाही. B चे किती मोल आहेत, X मोल. तर Y मोल तयार व्हायले, म्हणजे आपल्याला C चे पण मोल सांगितले नाही. C तयार व्हायले पण त्याचे किती मोल तयार व्हायलेत माहित नाही, किती तयार व्हायलेत Y. तर एक खालच्या रिॲक्शन मध्ये बघा, रिॲक्शन कोणती आहे, 2A + 3B = 4C. तर बघा, A जर 2 असतील तर B 3 लागतात आणि C 4 तयार होतात. पण A किती आहेत आपल्या माहिती तुम्हाला, 10, आणि B किती आहेत, X, आणि C किती तयार व्हायले तर Y आहे की नाही. हेच काढायचं आपल्याला. तर 2 ला 3 लागायचे, 2 ला 3 लागायचे, 10 ला किती लागतील सांगा, 2 ला 3 लागायचे तर 10 ला किती लागतील, 15. 15 मोल लागते कशाचे, B चे. आणि हे 2 ला 4 तयार व्हायले तर 10 ला किती तयार व्हायचे, कळलं का. बघा एकदा सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ B = 10 × 3/2. 15 मोल. काय केलं, B चे मोल तर तसं काय केलं, 10 × 3/2 का केलं का, कारण हे बघा 2 ला किती लागू लागले, 3. म्हणजे बघा हे 2 खाली, तर 2 मागे 3 लागायचे, 2 पैकी 3, 10 पैकी किती, 10 पैकी किती, 10 नको टाकायचं, कळलं का. टक्के काढल्यासारखं. नंबर ऑफ मोल्स ऑफ C = 10 × 4/2. हे एका 2 ला किती तयार व्हायचे, 4. म्हणून 4 चे 2 लिहिलं, तर 2 ला 4, मग 10 ला किती, 15 दिली. आता परत बघा, मिथेन जळाले ऑक्सिजन सोबत आणि कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार, हे तयार होतच राहणार होता, काय नाही सगळ्या खाली. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स. आता यावेळेस काय विचारले, मोल्स ऑफ मॉलिक्युल्स विचारले, कळलं. मोल म्हणजे गॅसचेच मोल, कळलं. मॉलिक्युल म्हणजे की गॅसचे. रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 20 मोल्स ऑफ अमोनिया. अमोनियाचे किती मोल तयार करायचे, 20. तर थ्रू हेबर्स प्रोसेस, ही जी रिॲक्शन असते तिला हेबर्स प्रोसेस. N2 + 3H2 = 2NH3, याला हेबर्स प्रोसेस म्हणतात. तर ते काय म्हणाले की हायड्रोजन किती लागेल, 20 मोल अमोनिया तयार करायला. बघा इकडे बघा,
हे 3 तयार करायला, हे 2 तयार करायला ते 3 लागतात. अमोनिया 2 तयार करायला हायड्रोजन 3 लागतात. अमोनिया किती तयार करायचे? 20. 2च्या पुढे 0 लावला तर ते किती लागते? 3. 3च्या पुढे 0 लावला. NH2 आपल्याला मोल काढायचे आहेत हायड्रोजनचे, जेव्हा NH3 त्यांनी 20 मोल दिलेले आहेत. तर मग मोल ऑफ H2 इज इक्वल टू 20 गुणिले 3 भागिले 2 इज इक्वल टू 30 मोल. 30 मोल ऑफ हायड्रोजन तयार. 3/2 लिहिलं की नाही? ते फ्रॅक्शन लिहिता आलं पाहिजे. दर 2 ला ते किती तयार व्हायले? 3. दर म्हणजे पर म्हणजे खाली. आणि किती मग आता 20 साठी म्हणून 20 नको, 100 साठी म्हणलं तर 100 नको. टक्के जर काढायचं असेल तर 100 नको. How many grams of H2 are required to consume 2 mole of CO2? अब खाली रिएक्शन दिली कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजनची रिएक्शन व्हायली आणि काय तयार व्हायले? CH3OH म्हणजे मिथॅनॉल तयार होते की नाही. तर बघा काय म्हणते की H2 चे किती, हाऊ मेनी ग्राम विचारलं काय आलं का? जर आपला 2 मोल CO जाळायचा, बघा 1 CO जाळायला 2 H2 लागतात, तर ते 2 जाळायला 4 H2 लागतात. 4 मोल H2 चा 1 मोल 2 ग्रामचा, तर 4 8 ग्राम खेळ खतम. when certain amount of octane घेतले, यावेळेस कोणता हायड्रोकार्बन घेतला? ऑक्टेन. जे कसं असतं C8H18 इज बर्न्ड कम्प्लिटली, पूर्ण जाळून टाकलं. 7.04 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. आता बघा कार्बन डायऑक्साइड किती तयार व्हायले ते सांगायले, म्हणजे ऑक्टेन किती जळालं ते सांगितलं नाही. व्हॉट इज द मास ऑफ H2O फॉर्म सायमल्टेनियसली, तर त्याच्यामध्ये H2O किती तयार होईल ते तुम्हाला सांगायचं. कळलं का? तर कार्बन डायऑक्साइड 7 ग्राम 7.04 म्हणजे किती मोल आहे ते? कार्बन डायऑक्साइड किती मोल आहे? आधी रिएक्शन लिहून घ्या. चला जाऊ. C8H18 जाळायले म्हणजे काय लागते? ऑक्सिजन. तयार काय होते? कार्बन डायऑक्साइड. आणि तुम्हाला तयार काय होते? पाणी. ओके. आता बॅलन्स करायची आहे तुम्हाला. तर कसं बॅलन्स करणार? Cच्या पुढे 8 आहे, तर कार्बन डायऑक्साइडच्या पुढे काय टाकलं? 8 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हायड्रोजनच्या तिथं किती आहेत? 18. तर पाण्यापुढे म्हणून किती टाकलं? 9. आता शेवटी तुम्हाला बॅलन्स काय करावं लागतं? ऑक्सिजन. इकडे किती आहेत ऑक्सिजन? 16 आणि 9. 16 आणि किती? 9 किती आहेत? 25 आहेत ना. तर तिकडे आता तुमच्याकडे O2 असते, तर मग 25/2 करायचं. इकडे जेवढे ऑक्सिजन आहेत तेवढेच तिथे टाकायचं आणि छेदात 2 टाकायचं. कळलं का? तर एवढे रिएक्शन लिहून घेतली. आता आपल्याला दिलेलं काय? 7.04 कार्बन डायऑक्साइड आहे, बाकी काहीच माहित. तर मग आता 7.04 कार्बन डायऑक्साइड लिहिलं, गुणिले काय लिहिलं आपण आता? 9 गुणिले 18 लिहिलं. का? कारण 9 मोल पाण्याचे तयार व्हायले आहे की नाही. आणि पाण्याचं वजन किती असते? 18. खाली काय लिहिलं? पर 8 गुणिले 44. अच्छा हा, कार्बन डायऑक्साइडचं लिहिलं. कार्बन डायऑक्साइड 8 तयार होतात गुणिले 100. 100 का? 100 का उडवायसाठी ना. अच्छा, याच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला तरीका असेल का? ते डायरेक्ट कसं केलं? पाण्याचं वेट कसं काढलं? पाण्याचं वेट काढलंय ना. कसं काढलंय की 7.04 झालं आहे की नाही, हे वेट आहे. खाली काय लिहिलंय? 8 गुणिले 44, तर 8 तयार होतात. रिएक्शन मध्ये बघा कार्बन डायऑक्साइड किती होतात? 8 गुणिले 44 आहे की नाही. म्हणजे जर ती तशी रिएक्शन जशाला तशी घडली असती, 8 गुणिले 44 म्हणजे किती झालं असतं? जवळपास जे काय येते 8 मोल तयार झाले असते. तिकडला ते 1 मोल आणि ऑक्सिजनचे किती 12.5 मोल जळाले असते, तर हे किती मोल तयार झालं असतं? 8 मोल. पण 8 मोल तर तयार होईन झाले, कारण एकच मोल 44 ग्रामचा असतो. अरे हे 7 ग्राम तयार व्हायले.
तर 8 मोल तयार झालं असतं, सगळे एक एक जळाले असते तर, पण तयार व्हायले 7.04 कळालं का. तर खाली किती तयार झालं असतं ते लिहायचं, वर किती तयार झालंय ते लिहायचं, कळलं का. आणि गुणिले मग काय लिहायचं, हा गुणिले मग काय लिहायचं, पाणी काढायचं ना आपल्याला. तर पाण्याचं तयार झालं बघा, 8 गुणिले 44 ला किती पाणी तयार झालं असतं, 9 गुणिले 18 तयार झालं असतं. तर मग 9 गुणिले 18 लिहिलं. तर ते मुळात कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, की 8 गुणिले 44 ला 9 गुणिले 18 झालं असतं, पण आहे किती आपल्याकडे 7 पॉईंट. आता आपण जे वर करू लागलो तेच दर दर सारखं, ते वरच्या गणितात जर तुम्ही या वापस या इकडे बघा, वरच्या गणितात या, वरच्या इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं दर 3 मोल हायड्रोजन जळालं तर अमोनिया किती तयार होते, 2. कळालं का. तर अमोनिया किती तयार होते, 2 तयार होते दर 3 ला, म्हणून 2 खाली लिहिलं. आता हे अमोनियाच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण, कळालं का. 2 खाली लिहिलं, 3 वर लिहिलं, आणि किती न गुणलं, 20 न. आपल्या अबे 3 तयार होते 2 ला, तर 20 तयार होणार कितीला, म्हणून 20 न गुणलं, मग आलं उत्तर आपला. आता यावेळेस इकडे बघा, इकडं इथं काय झालं, आता मला कळालं. पाणी किती बघा, किती कार्बन डायऑक्साईड तयार झाला असतं, 8 गुणिले 44. एवढं कार्बन डायऑक्साईड तयार झालं असतं तर पाणी किती तयार झालं असतं, 9 गुणिले 18. पण एवढं कार्बन डायऑक्साईड तयारच नाही झालं, जेवढं झालं त्याला गुणायचं, किती झालं, 7.04, खतम. अच्छा, कळलं का. 8 गुणिले 44 कार्बन डायऑक्साईड तयार झाला असतं तर 9 गुणिले 18 पाणी तयार झालं असतं, पण 7.04च तयार झालं. तर मग 7.04 न जर गुणलं तर पाणी किती तयार होते ते येते, कळलं का. आता हे तुम्ही आपल्या आडवं मांडून नाही करू शकता, की 8 गुणिले 44 ला किती तयार होते, 9 गुणिले 18, तर 7.04 ग्रामला किती, तेच आहे. हे डायरेक्ट लिहायला फक्त एक. What volume at STP of CO is required to reduce 1 mole of Fe2O3 in the following reaction? काय सीओचं तुम्हाला विचार, व्हॉल्यूम विचारली, सीओ ची किती लागते. रिड्यूस करायचं म्हणजे काय नाही, ते रिडक्शन रिएक्शन. कोणाला रिड्यूस करायचं तुम्हाला, Fe2O3 ला. अरे ते काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, रिएक्शन दिलेली. Fe2O3 दिले प्लस CO दिले, Fe प्लस CO2 तयार व्हायले. कशाची व्हॉल्यूम विचारली, CO ची. आणि किती, एकच मोल रिड्यूस करायचा Fe2O3 चा, मग याच्या 1 ला तर 1 लागते. 1 म्हणजे 22 पॉईंट किती लागते, 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. आता सगळं दिलंय तुम्हाला सेंटीमीटरच्या घनामध्ये, तर 22.4 ला तुम्हाला फक्त सेंटीमीटरचा घन नाही. बॅलन्स रिएक्शन नाहीये का ती, नॉट बॅलन्स. अच्छा, रिएक्शन बॅलन्स नाहीये, रिएक्शन बॅलन्स खाली, सॉरी रिएक्शन बॅलन्स जर करून घेतली तुम्ही तर मग याच्या एकाला 3 CO लागायचे. इथं पुढे बघा, Fe2O3 इकडे अनबॅलन्स रिएक्शन बघू कसं अनबॅलन्स आहे, कारण इकडं ऑक्सिजन किती आहे, Fe2O3 मध्ये 3 आणि CO मध्ये 1, 4 ऑक्सिजन, आणि तिकडे किती ऑक्सिजन आहे, 2. तर म्हणून आपण मग तिकडे 2 आहे, तिकडे 4 आहे, म्हणून CO च्या पुढे किती टाकलं, 2. तर इथं 2 होतात O मध्ये, हे 3, 5 होतात, तरी नाही जमत. मग याच्या पुढे काय टाकलं, CO च्या पुढे किती टाकलं, 3. तर CO मध्ये ऑक्सिजन 3 आणि Fe2O3 मध्ये पण 3, 3 आणि 3 किती झाले, 6. आणि तिकडे किती आहे, तर फक्त 2च. 2 ला 6 करण्यासाठी त्याच्या पुढे 3 टाकून दिले, चालेल. दोघांच्या पुढे 3 टाकून. मग आता बॅलन्स रिएक्शन झाल्यावर आपल्याला काय कळाले, की Fe2O3 प्लस 3 CO2 म्हणजे 1 Fe3O2 ला रिड्यूस करायला किती CO लागतात, 3 CO. तर मग आपल्याला त्याचं एकच मोल काढायचंय, म्हणजे 3च लागणार, म्हणजे 22, आणि 1 मोल म्हणजे 22.4 लिटर असतं. 3 मोल म्हणजे 3 गुणिले 22.4 लिटर. तर जे आता लिटरचं तुम्हाला काय करायचंय, सेंटीमीटरचा घन. तर मग ते पॉईंट काढला, कुठं किती 1000 न गुणावं लागते का त्याला, 22.4 ला गुणलं तर 22,400 आलं. त्याला परत 3 न गुणलं तर 22,400 ला 3 न गुणलं तर 67,200 आलं. झालं. या
हे नंतर तुम्ही करून बघायच्यात काय फक्त प्रश्न करायचा बाकी मनान करायचं. Calculate the mass of hydrogen formed when 27 gram of aluminium reacts with excess hydrochloric acid according to the balance equation below. 2Al plus 6HCl प्रोडक्ट बनते 2AlCl3 plus 3H2. कशाचं मास काढायचं? हायड्रो काय रिॲक्ट करायला कोणासोबत? अल्युमिनियम रिॲक्ट करायले हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. किती अल्युमिनियम रिॲक्ट करायले? किती अल्युमिनियम रिॲक्ट करायले? 27 ग्राम. हा, रिॲक्शन दिली आहे का त्याने आपल्याला? हो. जेव्हा 2 मोल अल्युमिनियम रिॲक्ट करते तर किती HCl लागतात? 6. 27 ग्राम अल्युमिनियम म्हणजे किती मोल आहे? 27 ग्राम म्हणजे 1 मोल. 1 मोल म्हणजे 2 ला 6 लागतात. 1 ला किती लागणार? 3. आणि काढायचं काय? कॅल्क्युलेट द मास ऑफ हायड्रोजन फॉर्म. तर हे जेव्हा 2 मोल रिॲक्ट करते अल्युमिनियम तर तिकडे बघा हायड्रोजन किती बनते? गॅस 3 मोल. पण हे एकच करायले तर 2 ला 3 तर एकाला किती? 1.5. मग 1.5चं वजन किती? एकाचं 2 वजन असतं. 1.5चं किती वजन असणार? 3. म्हणून 3 उत्तर. बाकी प्रोसेस पूर्ण वाचून 2 अल्युमिनियम रिॲक्ट करते 6HCl सोबत आणि प्रोडक्ट बनते 2AlCl3 प्लस 3H2. आणि अल्युमिनियम जे आहे ते काय काढायचंय? इथं काय काढायचं? वेट ऑफ हायड्रोजन. कसं काढायचं वेट ऑफ हायड्रोजन? डायरेक्ट फॉर्म्युला काय बघा. कसं काढलं? तुम्हाला दिलेलं काय? 27. कोण? अल्युमिनियम. 27 अल्युमिनियमला हायड्रोजन किती बनते? 27 आहे ना दिलेलं तुम्हाला? सॉरी तुम्ही बघा दिलंय काय तुम्हाला? 2 कुठले 27 काढलं खाली ते जे इथे रिॲक्शन मध्ये 54 आहेत ते 54 लिहिले वाटायले. पुढे 54च लिहावं लागते. आणि बरे ऐका रिॲक्शन मध्ये 2 मोल आहे असं लिहून घ्यायचं. बघा दर 2 मोल दिले. 2 मोल म्हणजे किती? 54. दर 54 ला हायड्रोजन किती बनते? 6. त्या 27 ला किती? असं आहे ते 54 ला 2 गुणिले 27 दिले. अरे 2 मोल आहे की नाही अल्युमिनियम रिॲक्शन मध्ये? तर 2 ला 3 बनायले. 2 मोल म्हणजे 54 ग्राम. 54 ग्रामला हायड्रोजन किती बनायले? 6 ग्राम. तर 54 ला 6 तर 27 ला किती? असं आहे. 54 ला 6 तर 27 ला किती? म्हणजे 6/54 गुणिले 27. 6/54 गुणिले 27 केलं तर उत्तर येऊन जाते. आता वाचायला शिकायचं. एवढ्याला एवढं एवढ्याला किती? फक्त 54 ला 2 गुणिले 27. हो का? कारण 2 मोल. 2 ला 2 लिहिलं आणि मोलार मास लिहून टाकलं 27. How many grams of SO3 are produced from 1 mole of S8? रिएक्शन दिली आहे बघा. S8 प्लस 12O2 इज इक्वल टू 8 SO3. तर काय विचारले? हाऊ मेनी ग्राम्स ऑफ SO3 किती तयार होते 1 मोल ऑफ S8? बघा 1 मोल S8 जर जाळलं तर 8 मोल SO3 तयार होते आहे की नाही? तर मग 1 मोलच जाळले आणि 8 मोलच तयार व्हायले. आता SO3 चा 1 मोल किती ग्रामचा असते? S म्हणजे 32 आणि ऑक्सिजन 3 सोल 3 48. 32 आणि 48 किती व्हायले? 1 80चा आहे. 8 तयार व्हायले म्हणजे 800 तयार व्हायले. 80 गुणिले 8. 80 सॉरी 1 80चा 8 तयार व्हायले. 80 गुणिले 8 सॉरी 80 गुणिले नाही 10 नाही 80 गुणिले 10 8 संग 8 8 64 600. किती झाले?
एक ग्लास लास्ट हा. If 1/2 mole of oxygen combine with aluminium to form Al2O3, then weight of aluminium metal used in the reaction is aluminium is equal to 27 gram. रिएक्शन 4 mole of aluminium 4Al plus 3O2 प्रोडक्ट बनते 2Al2O3. आता मी विचारतो ते सांग. काय विचारले आपल्याला, काय काढायचं विचारले सांग बरं. वेट ऑफ अल्युमिनियम. वेट ऑफ ॲल्युमिनियम. कधी वेट ऑफ ॲल्युमिनियम काढायचं, काय दिले आपल्याला, दिलेली माहिती काय की अर्धा मोल ऑक्सिजन कंबाईन करते ॲल्युमिनियम सोबत, तर काय बनते Al2O3. then the weight of aluminum metal used in the reaction. आपल्याला ऑक्सिजनचं वेट दे. आता जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर 3 मोल ऑक्सिजन लागते, 4 मोल ॲल्युमिनियम बनवायला, 4 मोल ॲल्युमिनियम लागते, 2 मोल काय Al2O3 बनायला, आहे की नाही. तर त्याने विचारले then weight of aluminum metal used in the reaction. ओके, आता बघा ऑक्सिजन 3 मोल जर यूज झालं तर ॲल्युमिनियम 4 मोल यूज होते, पण ऑक्सिजन अर्धाच मोल आहे. कळायले का. 3 ला 4 तर अर्ध्याला किती, खेळ खतम. कळालं का. 3 ला 4 तर अर्ध्याला किती, 3 च्या पुढे 4 लिहा, 0.5 च्या पुढे x लिहा, तिरका गुणाकार करा, काटाकाटी करा, किती उत्तर येते सांगा. 3 ला 4 तर अर्ध्याला किती सांगा. किती आलं. 2/3 मोल आलं. 2/3 गुणिले 27 त्याच्या मोलार मास 2/3 गुणिले 27 त्याच्या मोलार मास 18 18 ग्राम आलं का.